माऊली फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप। जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील व डॉक्टर योगिता पाटील व माऊली फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। आषाढी एकादशी जसजशी जवळ येत आहे तसतशी वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली आहे। रावेर तालुक्यातून प्रतिवर्षी पंढरपूर जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीला व वारकऱ्यांना आज माऊली फाउंडेशनच्या वतीने भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। माऊली हॉस्पिटलच्या प्रांगणात आयोजित एका धार्मिक सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर एस.आर. पाटील, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सौ दीपा जेधे, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, सचिव डॉक्टर सौ योगिता पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईच्या आणि वारकरी श्रद्धेय रामभाऊ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर पंढरपूरला जाणाऱ्या 2 एसटी बस गाड्यातील सर्व वारकऱ्यांचे स्वागत सत्कार करून त्यांना महाप्रसाद देण्यात आला। या सर्व वारकऱ्यांसाठी माऊली फाउंडेशनच्या वतीने रस्त्याने प्रवासात लागणारी शिदोरी आणि प्रथमोपचाराचे सर्व साहित्य देण्यात आले आहे। त्यानंतर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषात सर्व वारकऱ्यांना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। या प्रसंगी शहरातील विविध भाविक नागरिक स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। S9 TV न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव। सर, काय सांगाल तुम्ही परंपरेनुसार तुमच्या आबाजींच्या स्मरणार्थ वारकऱ्यांचा किती यथोचित सत्कार आणि स्नेहभोजन करतात? नमस्कार। रामभाऊ उघडू पाटील कुलखेडेकर हे आमचे आजोबा, तर हे गेल्या त्यांच्या 98 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी वारी कधीही चुकवलेली नाही आहे आणि त्या वारीची परंपरा आम्ही चालू ठेवू इच्छितो आणि म्हणून इथं आम्ही पंढरीला जे वारकरी जात असतात त्या वारकऱ्यांचा सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवत असतो। जाताना गाड्यांमध्ये आम्ही शिदोरी आणि इमर्जन्सी औषधी देत असतो। या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा मंडळींना आमंत्रित करतो जेणेकरून ते वारकऱ्यांची सेवा करू शकतील आणि असं भक्तिभावामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये रावेरवरून आणि रावेर परिसरातील मंडळींची वारी इथून निघत असते आणि पंढरपूरला जाऊन ते भक्तिमय वातावरणात रममय होतात आणि वारी आटपून ते आपल्या आपल्या गावाला परत येत असतात। तर अशा वारीची सेवा करायला आम्हाला मिळाली यात आम्ही आमचे धन्यवाद समजतो। नमस्ते। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।